भारतामध्ये विधवा पुनर्विवाहाची, महिलांच्या सबलीकरणाची आणि एकूण स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या समाधीपाशी आज आपण इथे उभे आहोत. भारतामधल्या महिलांना सबलीकरण करावं, भारतामधल्या महिलांना शिक्षण द्यावं या उदात्त हेतूने अण्णांनी एक शतकापूर्वी जी चळवळ, लोक चळवळ उभारली होती, ती चळवळ आता पुण्यातल्या या हिंगणे आश्रमामध्ये अधिक मोठ्या प्रमाणात फोफावलेली दिसते. संपूर्ण भारतामध्ये त्याचं प्रतिनिधित्व आपल्याला पडलेलं दिसत आहे. याच पुण्यामधून, याच पुण्यात शिक्षण घेतलेला, नगर जिल्ह्यात वाढलेला आणि काश्मीरामध्ये जाऊन अण्णांचं शतकभरापूर्वीचं जे काम होतं ते काम काश्मीरमध्ये पुढे नेणारा एक तरुण आज आपल्यासोबत आहे. गेल्या 12 वर्षापासून अधिक कदम काश्मीरमध्ये स्त्री शिक्षणाचं, महिलांच्या सबलीकरणाचं, अनाथ मुलींच्या शिक्षणाचं काम करत आहेत. अधिक मी तुमचं स्वागत करतोय एकला चलो रे या आमच्या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. आपण सुद्धा एकला चलो रेची जी तुमची भूमिका होती, एकट्याने एक दशकापूर्वी तुम्ही काम सुरू केलं काश्मीरमध्ये आणि आता ज्या पद्धतीने ते काम वाढत आहे, ज्या पद्धतीने तुम्हाला तिथे मान्यता मिळत आहे, हे बघितल्यानंतर वाटतं की पुण्यात शिकलेला एक तरुण अण्णांचं काम काश्मीरपर्यंत घेऊन गेलेला आहे. तुम्हाला काय वाटतं आज इथे अण्णांच्या समाधीस्थळी आल्यानंतर? पहिली गोष्ट म्हणजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला इथपर्यंत यायला मिळालं. अण्णांच्या कार्यस्थळी अण्णांचं काम फक्त पुस्तकामध्ये वाचायचो, शाळेतल्या पुस्तकामध्ये, किंवा आम्हाला प्रिन्सिपल सांगायचे आणि मुख्याध्यापक आम्हाला त्याच्याबद्दल बोलायचे. पण एक अशी वेळ आली की माझ्या आयुष्यामध्ये की मला आज त्यांचंच एक छोटंसं काम, म्हणजे त्यांचं फार मोठं काम आहे, पण त्याचंच एक छोटंसं काम आम्हाला दुसऱ्या राज्यामध्ये करता येऊ शकतं. तर हे एक म्हणतात ना की जसं एक आपल्या आजीनी किंवा आजोबांनी आपल्याला नातवंडासाठी काहीतरी ठेवलेलं असतं ना, काहीतरी ठेवलेलं असतं. बरोबर. तर ते जसं काय ते मला मिळालंय आणि ते मी बस पुढे घेऊन चाललोय. तर त्याच्यामुळे असं आहे की एक म्हणतात एक कुटुंबाचा वारसा चालवतोय असं वाटतंय. अधिक आपण जेव्हा भारताचं चित्र बघतो तेव्हा भारताच्या भौगोलिक सीमा आपल्या डोळ्यासमोर येतात आणि भारताबद्दल बोलताना लोक नेहमी म्हणतात काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत. पण तुम्ही जेव्हा पहिल्यांदा वयाच्या 19 वर्षी काश्मीरमध्ये गेलात त्यावेळेस तुम्हाला हे शेवटचं टोक जे होतं कन्याकुमारीचं, याच्याऐवजी काश्मीरमधल्या ज्या निराधार निराश्रित कन्या आणि कुमारी आहेत यांच्याकडे बघावं असं वाटलं आणि तिथून तुमच्या कामाला प्रेरणा मिळाली. ही कशा पद्धतीचा तो प्रवास आहे, ती वाटचाल कशी आहे ती आम्हाला जाणून घ्यायची आहे. माझं शिक्षण पुण्यामध्ये झालं. SP कॉलेजला होतो मी, बऱ्याच कॉलेजमध्ये शिकलो. तसं तुम्ही मूळचे नगरचे? नगरचा मूळचा. आणि आई वडील नगरचेच. वडील पुण्यात कामाला आले, त्यामुळे माझं जन्म शिक्षण पुण्यात झालं. पण शेती आई बाबा गावी, म्हणजे आमच्या गावी शेतीच आहे. तर आई वडील शेतकरीच आहेत, आजही वडील शेतीच करतात. तर आई वडील गावीत असतात आणि मी पुण्यामध्ये शिकायला मला मिळालं. त्याच्यामुळे पुण्यामध्ये बरेच माझे काही मित्र होते. त्याच्यामध्ये काही काश्मीरवरनं होते, काश्मीरी पंडित, काश्मीरी मुस्लिम. आणि माझा राज्यशास्त्र विषय होता 11वी नंतर, आर्ट्स साईड असल्यामुळं. तर त्याच्यामुळे मला राज्यघटना, भारताची राज्यघटना किंवा त्याच्यामधलं 370वे कलम आणि त्यावेळेस बऱ्याच काश्मीरबद्दल घटना, न्यूज बऱ्याच वाचायला मिळायच्या. त्या काळामध्ये दहशतवाद सुद्धा काश्मीरमध्ये अधिक खूप होता आणि त्याच्याबद्दलच्या पेपरला खूप बातम्या यायच्या. तर माझे प्रोफेसर्स किंवा माझे सो कॉल्ड गाईड ते आम्हाला सांगायचे की तुम्हाला जर काश्मीरबद्दल जास्त माहिती करून घ्यायची असेल, कारण मी खूप त्रास द्यायचो की बाबा 370 का आहे, ते वेगळंच का आहे, मग राज्य का वेगळं ठेवलं, मग ते नंतर का मर्ज झालं, मग 48मध्ये काय अशा घटना घडल्या. मग मला प्रोफेसर सांगायचे की अधिक एखाद्या परिस्थितीची जर माहिती करून घ्यायची असेल तर ती वाचण्यापेक्षा त्या परिस्थितीमध्ये जा आणि त्या परिस्थितीमध्ये जाऊन तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतला पाहिजे. त्याशिवाय म्हणले कळणार नाही म्हणले, अदरवाईज अशी कामं कुठलंही काम तसं उभं राहत नाही म्हणले. तर म्हणून तुला जावं लागेल आणि त्याशिवाय ते समजणार नाही. मी काश्मीरला गेलो 1997 मध्ये गेलो. तुमचं वय 19 होतं त्यावेळेस? या तर 1997 मध्ये मी तिकडे कसे गेलात ते सांगा ना तुम्ही. मी ऍक्च्युली माझे कॉलेजमधले काही मित्र होते, 2-3 कॉलेजमधले काही मित्र असे मिळून आम्ही एक 9-10 जणांचा ग्रुप आम्ही काश्मीरला गेलो आणि तिकडे 15 दिवसाचाच प्रोग्राम होता राहण्याचा, जाण्याचा, लोकांना भेटण्याचा. कारण काही 2-4 मित्र होते, त्यांचे फॅमिलीचे कॉन्ट्रॅक्ट घेऊन गेलो होतो आम्ही. पण नंतर तिथे गेल्यानंतर आम्हाला सोडलंच नाही पुढे, कारण जम्मूमधनं आम्हाला पुढे जाऊनच दिलं नाही. कारण तिथं काही ब्लास्ट असे झाले होते, काही अटॅक झाले होते, तर आम्हाला कोणी जाऊनच दिलं नाही. तर मग आम्हाला जम्मूमध्ये अडकून ठेवलं.
तर काही स्टुडंट्स होते परत आले विद्यार्थी आमचे कलिग्स, पण माझ्यावर तिघं चौघं राहिले फक्त, आम्ही चौघं जण राहिलो. आणि नंतर शेवटी दोघं जण राहिले आणि ते दोघं, मी आणि माझ्याबरोबर एक मैत्रीण होती भारती, त्याची तिला मी माई म्हणायचो. तर माई आणि मी आम्ही दोघं जण जवळजवळ 3.5 महिने राहिलो. आम्ही गेलो 15 दिवसासाठी, आम्ही 3.5 महिने तिथं राहिलो. तर त्यानंतर त्यावेळेस आम्ही पैसे जम्मूमध्ये नेले होते का? कारण आपल्याकडचे लोक काश्मीर पर्यटनाला जे जातात ते चांगले भरपूर पैसे बरोबर घेऊन जातात. नाही, तुमची काय परिस्थिती ऍक्च्युली होती? मी आजपर्यंत म्हणजे 97 पासून ते आजपर्यंत एकच मी बघितलंय की तुमच्याकडे जर तुमचं जर मन स्वच्छ असेल आणि तुमच्या कामामध्ये जर पारदर्शकता असेल ना, तर तुम्हाला निसर्ग तुम्हाला मदत करतो. तर आजपर्यंत जम्मू काश्मीर राज्यामध्ये मी 17-18 वर्ष काम करतोय. बरोबर. मला कधीही पैसे स्वतःहून मला खर्च करायची वेळ आली नाही. मी आज लोकांच्या घरी राहतो, लोकांच्या घरी जेवतो, प्रवास लोकांबरोबर करतो. आणि संस्थेचं काम जे आहे ते संस्थेचं काम चालू आहे. पण माझं जर मी सगळं बघितलं तर मी तिथं कसं राहतो, तर मी आजपर्यंत काश्मीरमध्ये कधीही पैसे खर्च केले. मी पैसे घेऊन फिरतच नाही बेसिकली. आणि त्यावेळेस सुद्धा माझे मित्र मला कोणी रेल्वेचे तिकीट काढून द्यायचं, कोणी, आणि कधी जर पैसे नसेल तर नाही, नसले तर नसले, असं करतच केलेले आहे. कारण घरी आई वडील होते तर आई वडील मला सपोर्ट तसे करून होऊ शकत, कारण तशी गरिबीच आहे. आणि आजही तशीच परिस्थिती आहे. 17 वर्षापूर्वी जे घर सोडलं आणि आजचं घर, ह्याच्यात काही फरक नाही माझ्या फॅमिलीमध्ये. त्यांना मी ॲज अ मोठा मुलगा, त्यांना गरज आहे माझी. पण मला असं वाटतं की अजून दुसऱ्या लोकांना जास्त गरज आहे, म्हणून मी आज काश्मीरमध्ये आहे. म्हणजे आज काश्मीरमध्ये डिसिजन जो घेतला राहण्याचा, की 3.5 महिन्यामध्ये अशा अनेक घटना घडल्या की जिथं मी काश्मीरी पंडितांची कुटुंब बघितली, जिथं मला असं वाटलं की अरे ही कुटुंब की लाखो करोड रुपयांची प्रॉपर्टी सोडून हे इथं आलेत आणि आज 10x10च्या झोपडीमध्ये राहतात. निर्वासित जे कॅम्प. एक्झॅक्टली. म्हणजे मी एक वेळ अशी होती, मी रोज रडलेलो आहे तिथं एव्हरी डे. आणि मग म्हणतात ना की मग तुम्ही प्रार्थना, एव्हरी डे यू हॅव टू प्रे अँड यू हॅव टू सी द सिच्युएशन, यू हॅव टू प्रे आफ्टर सिच्युएशन, सीइंग द सिच्युएशन यू हॅव टू प्रे. म्हणजे आणि त्याच्यातनं एक ना बळ यायचं ऍक्च्युली. आणि ते बळ की नाही, तुला इथं काहीतरी करायचंय आणि तू इथं थांब. एका कवीने खूप चांगलं लिहिलेलं आहे की वेदनेतून वेद निर्माण होतात आणि शोकातून श्लोक निर्माण होतात. म्हणजे तसंच काहीसं. एक्झॅक्टली. म्हणजे मला नेहमी वाटतं असं की पेन इज ब्युटिफुल, पेन इज युअर टीचर, आणि पेन इज ऑल्सो गाईड फॉर युअर लाईफ जर्नी. तर मला असं वाटतं ना की हे जे पेन जे मला बघायला मिळालं ऍक्च्युली, हे अल्टिमेटली दुसऱ्याचं दुःख हे माझं सुख नाही होऊ शकत, पण त्या दुःखामुळे मला आयुष्यामध्ये फार मोठं लर्निंग भेटलेलं आहे. म्हणजे काश्मीरमध्ये, काश्मीरी हिंदू असेल किंवा काश्मीरी मुस्लिम असेल, जी कोणी लोक मेली त्याच्यामध्ये अल्टिमेटली माणूस मेलेला आहे. आणि त्याला कोणतरी मारले, त्या माणसानेच मारलेले. असं नाही की जाऊन आतंकवाद संपवायचा आहे किंवा काय. हे कुठंतरी हे जे कल्चर जे कुठेतरी डिस्टर्ब झाले ना, या कल्चरमध्ये स्वतःला कुठेतरी म्हणतात ना की वी हॅव टू स्टार्ट सम ट्रीटमेंट. अधिक काश्मीर म्हणजे भूलोकीचं नंदनवन म्हटलं जातं. ती पर्शियन हे काव्यपंक्ती मला नेहमी आठवते की जगात जर कुठे स्वर्ग असेल तर तो इथेच आहे, इथेच आहे, असं वारंवार तो कवी म्हणतो. तर आज त्या नंदनवनाची स्थिती अत्यंत भयानक झालेली आहे. विशेषतः दहशतवादी कारवायानंतर आता पुरामुळे जी तिथली अवस्था झालेली आहे. तर तुम्ही सुरुवातीच्या काळात जेव्हा गेलात तिकडे, जे 3.5 महिने राहिलात, आणि त्यानंतर काश्मीरमध्येच ठाण मांडण्याची किंवा तिथेच जे निराधार आणि निराश्रित मुलं आहेत त्यांच्यासाठी काम करण्याची जी तुमची प्रेरणा मिळाली तुम्हाला, त्याच्यामध्ये ती जी प्रक्रिया आहे किंवा तिथे जाऊन थांबण्याचा निर्णय तो कसा झाला? पहिल्यांदा जेव्हा मी गेलो होतो, जे 3.5-4 महिने राहिलो, आणि त्याच्यानंतर कंटिन्युअसली मी जातच राहिलो ॲक्च्युली. म्हणजे प्रत्येक वर्षी 8-8 महिने मी तिथं राहत होतो. आणि याचं कारण म्हणजे ना, स्टडी मोर कम्युनिटी. मी मराठी माणूस आहे, हिंदू माणूस आहे, 100% मुस्लिम एरियामध्ये तुम्हाला काम करायचंय. तुम्ही कुपवाडमध्ये जास्त काम केलं. मी करगिलमध्ये सुद्धा होतो. मी करगिलमध्ये 6 महिने तिथं राहिलेलो आहे. करगिलमध्ये द्रास, बटालिक, मश्को या सगळ्या एरियामध्ये मी तिथं राहिलेलो आहे. तिथे जे विस्थापित लोक होती, 26-27 कुटुंब विस्थापित झाली, त्यांच्यासाठी मी काम करत होतो. तिथले होम मिनिस्टर आम्हाला त्यासाठी सपोर्ट करत होते. त्याच होम मिनिस्टरने आमचं काम बघून आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही कुपवाडामध्ये काम करा, कारण तिथेही LOC आहे, तिथेही लोकांना शेलिंग्समुळे प्रॉब्लेम होतात, फायरिंगमुळे प्रॉब्लेम होतात. तर जाऊन तिथं जाऊन बघितलं जाऊन तर सिच्युएशन करगिल सारखी सिच्युएशन पण वर्स्ट आहे. करगिल वॉर होतं डायरेक्ट. हे तर प्रॉक्सी वॉर आहे. दिस इज अ डिफरंट वॉर. म्हणजे तुमच्यासमोर दुश्मन नाही, बट किलिंग इज हॅपनिंग. म्हणजे आज काश्मीरमध्ये हजारोंमध्ये लोक मेलेली आहेत, हजारोंमध्ये. म्हणजे 89 मध्ये काश्मीरी पंडित बाहेर पडले, त्यावेळेस डेफिनेटली काश्मीरी पंडित लोक मेले, काश्मीरी पंडित कम्युनिटी लोक मेली. पण त्याच्यानंतर 90-91 नंतर जी काही लोक आजपर्यंत जवळजवळ कितीतरी, आज 22-23 वर्ष आज जी काही लोक मेली ती काश्मीरी मुस्लिम लोक मेलेले, आणि किंवा आपले सोल्जर्स मेलेले आहेत. तर मला नाही नेहमी, म्हणजे नगरमध्ये मी बऱ्याच वेळा घटना बघितलेल्या आहेत की काश्मीरमध्ये एखादा सोल्जर काम करायचा आणि फायरिंग झालं तर त्याची बॉडी आली. आणि हे बऱ्याच घटना जेव्हा मी पेपरमध्ये वाचतो तर मला असं वाटायचं की अरे हे कुठे थांबलं पाहिजे.
बरोबर. आणि जर थांबायचं असेल ना तर तिथं हे जिथं ज्या घटना जिथं घडतात तिथंच काहीतरी प्रॉब्लेम आहे. आपल्याला तिथं ट्रीटमेंट करायला पाहिजे. म्हणजे मी जेव्हा काश्मीरला तिथं गेलो तर काश्मीरमध्ये बेसिकली माझ्या लक्षात आलं की आपल्याला इथं काम करायला पाहिजे. अशा घटना घडल्या की 14-14, 16-16 वर्षाची मुलं स्वतःच्या बॉडीला बॉम्ब बनवून आर्मीच्या कॅम्पमध्ये उडवतात. घुसायची. कुठं संस्कृती गेली? म्हणजे जी काश्मीरची सुफी परंपरा जी होती ती आज तो संत तुकाराम, ज्ञानेश्वर आणि नामदेव यांच्याशी कनेक्टेड आहे ती ऍक्च्युली. हे लोक दुःखात एकत्र आहेत, सुखामध्ये एकत्र आहेत. फक्त देशाने हे जे बॉर्डर जे आहे ना, म्हणजे सीमा रेषा त्यांना अलग करू शकलेलं नाहीये. म्हणजे देशांनी काय केले ना, म्हणजे कुठल्या तरी देशातल्या कुठल्या तरी लोकांनी ना माणसाच्या हृदयामध्ये सरहद तयार करायचे प्रयत्न केले. म्हणजे एक बॉर्डर, बंधन है ना. आणि ही जी बॉर्डर जी आहे ना, ही बॉर्डर त्यांनी केली, पण लोकांच्या मनात कुठे बॉर्डर. एकेकाळचं भूलोकीचं नंदनवन आणि आता तिथे अशी पूर्ण म्हणजे दहशतवादाच्या वणव्याने होरपळलेला प्रदेश, असं हे जे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. तर अधिक तुम्हाला काय वाटतं की याच्या मागे काय कारणं असतील? ॲक्च्युली अगेन की कुठंतरी जे ह्युमन विकनेसेस आहेत, म्हणजे डायरेक्टली आय से की छोटे छोटे आपण रिझल्टवर गेलो होतो की नाही हे कुणाचा तरी हा प्रॉब्लेम आहे, कुठल्या तरी कंट्रीचा प्रॉब्लेम आहे, किंवा कुणाला तरी पार्टिशनमध्ये जागा कमी मिळाली, देशाचा भूभाग कमी मिळाला म्हणून कुणाचा तरी कुणी भुकेलेला आहे आणि तो अटॅक करून ती जमीन मिळवायचा प्रयत्न करतोय. तर ह्या सगळ्या हे डेफिनेटली दिस इज अ ह्युमन विकनेस. अल्टिमेटली दीज आर ऑल ह्युमन विकनेस. ही जी माणसाची जी विकृती जी आहे ही देशाची विकृती बनते. कारण अल्टिमेटली देश जो आहे हा माणसानेच बनलेला असतो. बरोबर आहे ना. तर त्यामुळे कुठेतरी ही एक कम्युनिटीचा हा जो एक अप्रोच होतो, मग तो पाकिस्तानचा असेल, बांगलादेशचा असेल, चायनाचा असेल, नाहीतर किंवा इव्हन ह्या देशाचा असेल. राज्यशास्त्र हे बेसिकली ही एक साधनेची कन्सेप्ट आहे. बरोबर. ही एक स्पिरिच्युअल कॉन्सेप्ट आहे की तुम्ही एखादं म्हणजे राजकारण जे करायचंय त्याच्यामध्ये समोरच्या माणसाचं काहीतरी कल्याण व्हायला पाहिजे. म्हणजे होत नाही ऍक्च्युली. हे जेव्हा मला लक्षात आलं तेव्हा मला असं वाटलं की आपण ते थांबलं पाहिजे. ज्या दिवशी एक आठवड्याभर मी एका गावामध्ये राहिलो होतो कुपवाडा जिल्ह्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये त्या गावामध्ये एक लग्न चालू होतं आणि टिठवाल याच्या जवळ बॉर्डर टिठवाल गाव आहे आणि पुढे चिलियाना म्हणून जे आहे ते चिलियाना हे पाकिस्तानमध्ये पीओके म्हणतात त्याला. पाक व्याप्त काश्मीर. आणि मध्ये एक रिव्हर आहे किशनगंगा, पलीकडची लोक त्याला नीलम रिव्हर म्हणतात. तर ह्या इकडे म्हणजे लग्न चालू होतं. आम्ही तिथे गेलो तर आम्ही विचारलं कुणाचं लग्न आहे, तर उन्होंने बोला हमारी दुल्हन है, दुल्हन की शादी आहे. तो माझ्याबरोबर माई होती भारतीय, तर ती म्हणली की कहा है दुल्हन? उन्होंने कहा दुल्हन पार है. पार म्हणजे पाकिस्तान. तर फिर आम्हाला ते विचित्र वाटलं की अरे पार मग तिकडे कसं जायचं, तर कारण तिथं तर बॉर्डर आहे, तुम्ही क्रॉस नाही करू शकत. तर नाही, ये तो हम जब से पार्टीशन हुआ तब से हम लोग इसको ऐसा ही संस्कृती फॉलो करतो, क्योंकि हमारी वो चाचा की लड़की है या ऐसे सब रिश्तेदार है. तो त्याच्यामध्ये मग त्यांनी लग्न झालं त्यांचं. हे लोक गेले नाही, पण यांनी सगळी एन्जॉयमेंट केली, हॅपी राहे, हे आनंदी होते. म्हणजे लग्नाचं जे काय वातावरण आहे सगळं ते त्यांनी खूप मजा केली. त्यांनी रात्रभर ते वाजवत होते, मेहंदी रात चालू होती, सगळी आली. दुसऱ्या दिवशी तो दुल्हा आला, तो दुल्हनला घेऊन गेला, ते सगळं छान झालं. 5व्या-6व्या दिवशी त्याच गावामध्ये, पलीकडच्या गावामध्ये एक 87 वर्षाचे गृहस्थ वारले आणि त्याचा जो जनाजा जो करायचा होता, तर ते रिव्हर होती, कारण ते पहाडी एरिया आहे. तर ज्या पद्धतीने त्या जनाजासाठी ते घेऊन चालले होते त्याच पद्धतीने ही लोक चालली होती नदीच्या बाजूने. आणि तिथं त्यांना जिथं त्याचं दफन केलं, सेम टू सेम एक जागा इथंही त्यांनी त्याच्या नावाने उभी केली आणि तिथं प्रे केली एकमेकांसाठी. सो हे लोक दुःखात एकत्र आहेत, सुखामध्ये एकत्र आहेत. फक्त देशाने हे जे बॉर्डर जे आहे ना, म्हणजे सीमा रेषा त्यांना अलग करू शकलेलं नाहीये. म्हणजे देशांनी काय केले ना, म्हणजे कुठल्या तरी देशातल्या कुठल्या तरी लोकांनी ना माणसाच्या हृदयामध्ये सरहद तयार करायचे प्रयत्न केले. म्हणजे एक बॉर्डर, बंधन है ना. आणि ही जी बॉर्डर जी आहे ना, ही बॉर्डर त्यांनी केली, पण लोकांच्या मनात कुठे बॉर्डर आहे? लोकांच्या हृदयामध्ये लोकांचे हृदय तुटलेले नाहीयेत, लोकांचे हृदय आजही जोडलेले आहेत. पण मग ती अजून तोडायचा प्रयत्न करतोय. पण मग ती लोकांना गोळी घालून करतात. मग ती पाकिस्तानकडनं येणारी गोळी असेल किंवा एखादा तिकडनं येणारा आतंकवादी असेल आणि तो काश्मीरमध्ये येऊन स्वतःला आर्मीमध्ये जाऊन मारण्याचा प्रयत्न करत असेल आणि 10 सैनिकांना मारायचा प्रयत्न करत असेल, हे जे आहे ना, हे बेसिकली ना माणसामध्ये अजून सीमा तयार करण्याचंच काम चाललंय. लोकांचे येऊ शकतात एकत्र, एक प्रेम त्यांच्यामध्ये भावना तयार होऊ शकते आणि एक म्हणतात की युनिव्हर्सल एक लव तयार होऊ शकतं. त्याच्यामध्ये ब्रेक कसा करायचा ह्याचाच प्रयत्न करतात. हाच प्रयत्न चालू आहे. आणि
आणि मला असं वाटतं ना ह्या जगामध्ये ना फिमेल एनर्जी जी आहे ना, मदर एनर्जी जी आहे ना, ती कदाचित आहे ना हे हील करू शकते. आणि मातृशक्ती हे या करू शकते. सगळ्यावर म्हणजे मात करू काश्मीरमध्ये शकते. मी बघितलं ना की स्त्रीची जी शक्ती जी आहे ना ती बऱ्यापैकी वीक आहे ऍक्च्युली, कमजोर आहे. आणि मेल डॉमिनेटिंग सोसायटी आहे, आपलाही देश मेल डॉमिनेटिंग सोसायटी आहेच आहे, की दिस इज मेल डॉमिनेटिंग सोसायटी. तरी फिमेल जी आहे ती तिथं जे मला वीक वाटलं, मला असं वाटलं की आपण तिथं स्त्रीसाठी काम करावं. आणि स्त्रीसाठी काम केल्यामुळं त्याचा एक हे की ह्याचा इम्पॅक्ट अल्टिमेटली खूप लॉंग टर्म असेल. स्त्रीसाठी एक शतकापूर्वी अण्णासाहेब कर्वेंनी पुण्यामध्ये जे काम उभं केलं होतं, अधिक ते काम आता पूर्ण भारतामध्ये त्याचा वटवृक्ष आपण फोफावलेला दिसतो. त्यावेळेस जेव्हा अण्णांनी स्वतः विधवा विवाहाचा पुरस्कार केला, तेव्हा संपूर्ण इथला पुण्यातला जो कर्मठ समाज होता तो उसळला होता आणि त्यांना प्रचंड विरोध केला होता. त्यांच्या स्त्री शिक्षणाच्या कामाला सुद्धा विरोध केला होता. कुठल्याही चांगल्या कामाला सुरुवातीला खूप विरोध होतो. तुमच्या सुद्धा कामाला तसा विरोध झाला असेल तिकडे काश्मीरात. तिथे तर तुम्ही बाहेरून आलेले. 89 काश्मीरी पंडित बाहेर पडले, त्यामुळे हिंदू आणि मुस्लिममध्ये कुठेतरी तो एक फार मोठा डिस्टन्स तयार झाला होता. मोठा डिस्टन्स होता ॲक्च्युली. आणि काही जरी केलं, मी किती जरी म्हणलो की नाही मी हिंदू नाही आहे, मी मुस्लिम नाही आहे, मी कुठला धर्म मान्य करत नाही, तरीसुद्धा शेवटी मी आई वडील माझे हिंदू असल्यामुळं मला समाज हा हिंदूच मानणार. बरोबर. तर तिथला समाज आणि तिथे जन्मलेले नाहीत त्यामुळे तुम्ही त्यांच्यासाठी बाहेर. मी काश्मीरी दिसत नाही त्याच्यामुळं तिथल्या लोकांसाठी हा मी बाहेरचाच आहे, काही जरी केलं तरी. तर त्याच्यामुळे जेव्हा 97 पासून ते 2001-2002 पर्यंत मला बऱ्याच वेळा वेगवेगळ्या सिच्युएशनला सामोरं जावं लागले. म्हणजे ते मग तिथले जे रिलिजियस म्हणजे धार्मिक धर्मगुरू जे असतील त्यांचं ऑपोजिशन सहन करावं लागलेलं आहे, आतंकवाद्यांचं ऑपोजिशन सहन करावं लागलेलं आहे. इवन आपल्या सोल्जर्सकडनं म्हणजे आपल्या आर्मीकडनं, कारण बऱ्याच वेळा आतंकवादी पकडायचे आणि आतंकवादी सोडून द्यायचे. बऱ्याच वेळा पोलीस पकडायचे, सोडून द्यायचे. आतंकवाद्यांनी पकडलेलं आहे आणि आतंकवाद्यांनी सोडून दिलं म्हणून आर्मीचे लोक पकडायचे की त्यांना असं वाटायचं मी आयएसआयचा माणूस आहे. कारण मी अशा एरियात काम करतोय की जिथं टेररिझमचं प्रमाण 100%. कुपवाडासारखा जिल्हा असेल, मग तो बारामुल्लासारखा जिल्हा असेल, राजुरी पूंछसारखे एरिया असतील, ह्याच्यामध्ये 100% तो टेररिझम तिथं प्रमाण आहे. आणि तिथं एखादा हिंदू मुलगा जाऊन काम करतो तर मला ऑपोजिशन होणारच आहे. त्यात मुलगा 20, 21, 22, 23 वर्षाचा मुलगा जाऊन तिथं जेव्हा काम करतो, कारण मी 19 वर्षापासून सुरू केलं, त्यामुळे मी ॲक्च्युली अर्ध आयुष्य माझं तिथंच गेलेलं आहे. माझ्या शरीरावरचं मांस जे आहे ते अर्ध म्हणजे म्हणतात ना काश्मीरी आता ॲक्च्युली, कारण मी तिथंच वाढलो, तिथं राहिलो आहे, तिथलंच पाणी पिलं, तिथलंच खाल्लेलं आहे. आता त्यांनी डेफिनेटली ॲक्सेप्ट केलेलं आहे, त्याच्याबद्दल डाऊट नाही. पण इनिशियल लेवलला त्यांनी फतवे काढलेले आहेत, बऱ्याच वेळा प्लॅन केलेत मारण्याचे. पण सांगितलं ना की आतंकवादी सोडून द्यायचे मला. ते म्हणायचे की भाई तुझे जो मारेगा वो सच्चा मुसलमान नाही होगा, खुदा का काम कर. ज्या पद्धतीने आपण वाचलेलं आहे ना आतंकवाद्यांचं काम कसं चालतं, कशा पद्धतीने ते रिॲक्ट होतात, म्हणजे बंदुकीच्या धाकावरच ते सगळ्या गोष्टी करत असतील, तिथे काय चर्चा करत नसणार ना. बरोबर. मला आतापर्यंत 19 वेळा अतिरेक्यांचा सामना झालेला आहे. 19 वेळा? हां. आणि 19 वेळा ते एक म्हणतात ना की त्यांनी एकतर मेसेज पाठवून बोलून घेतले किंवा मध्ये रस्त्यामध्ये अडवून उचलून घेऊन गेले, असं बऱ्याच वेळा झालेलं आहे. असं मी आपण जे आता जशी चर्चा करतो ना, अशी तर खूप वेळा चर्चा झालेली. मला बंदूक घेताना माणूस आहे ना, हा अल्टिमेटली तो माणूस आहे. बरोबर. आणि मी बंदूक घेतलेली माणसं, धारी जो आहे ना, त्याच्यामुळे माणूस बघितलेला आहे. आम्ही नॉर्मली सर्वे करतो आणि रिसर्च करत होतो. आणि युनिसेफचा एक प्रोजेक्ट होता, चिल्ड्रन अफेक्टेड बाय आर्म कॉन्फ्लिक्ट इन जम्मू काश्मीर. त्याच्या अंतर्गत आम्ही कुपवाडा जिल्ह्यामध्ये सर्वे करत होतो. आणि त्यावेळेस आम्हाला लक्षात आलं की तिथं 24-25 हजार अनाथ मुलं मुली आहेत एका जिल्ह्यामध्ये. गुशी म्हणून गाव आहे. मला ते हे सुद्धा माहिती की त्या कुठल्या ब्रिजवर कुठल्या पोझिशनवर थांबवलं मला, ती जागा सुद्धा मला आज हे पाठ तिथंच आहे, कारण तिथनं मी 100 लाखो वेळा गेलो आतापर्यंत. तर तिथं त्यांनी अडवलं. माझ्यावर भारती होती, माझी 40ची स्पीडची गाडी असेल. आम्ही लांबनं बघितलं, जस्ट 100 मीटरवरून आमच्या लक्षात आलं की समोर लोक आहेत. आणि आम्हाला असं लक्षात आलं की दे आर डिफरंट. आणि मी भारतीला म्हणलं की माया आज हम गए, तर ती म्हणले की यस शायद गए. म्हणजे मी असा प्रयत्न केला इकडनं, पण त्यांनी गाडी पकडली. आणि आता पकडली म्हणजे मी थांबवली नाही ना ॲक्च्युली, म्हणजे त्यांनी माझी गाडी पकडली आणि दुसऱ्याने माझ्या ह्या पायावर जोरात हे मारला, ते AK-47चा बट असतो, जोरात मागचा तो पार्ट त्याने जोरात मारला. म्हणजे मी भिवळलो अक्षरशः. आणि त्या ह्याच्यामध्ये
माझ्या आवाजच नाही निघाला, पण भारती जी होती ती बोलत राहिली की भैया हम बॉम्बे से आए हैं, हम लोग यहाँ पर यतीम बच्चों के लिए काम करना चाहते हैं, ऑर्फन का सर्वे कर रहे हैं हम लोग, तो वीडियोज़ के लिए भी काम कर रहे हैं. तो तर ते ती इंग्लिशमध्ये बोलत होती, तर त्या सडनली त्यातला एक जण इंग्लिशमध्ये बोलायला सुरुवात केली, एक आतंकवादी. आणि तो त्यांनी विचारा कि बॉम्बे में कहा रहे हो? उसने कहा नहीं बॉम्बे में नहीं रहते, वी आर स्टेइंग इन पूना. तर तो फिर उसने कहा झूठ क्यों बोला कि आप बॉम्बे में रह रहे हो? उसने बोला कि नहीं मुझे लगा कि शायद आप पुणा नहीं पता होगा इसलिए बॉम्बे बोल दिया. तो उसने कहा नहीं मुझे पुणा पता है, और पुण्यामध्ये स्वारगेट कुठं आहे ते त्यांनी सांगितलंय. सो तो म्हणजे कदाचित पुण्यात शिकलेला मुलगा असू शकतो तो. ते नंतर डिस्कशन झालं होतं, ती पुढची गोष्ट वेगळी. पण एवढंच आहे की त्याच्यामध्ये जवळजवळ त्यांनी आम्ही तिथे एक टेंटेटिव्ह 9-10 मिनटं आम्ही बोललो. त्यांनी एवढं सांगितलं की आप जो काम करने के लिए निकले हो ना, वो खुदा का काम है, आप खुदा के बंदे हो, आपको जो मारेगा वो सच्चा मुसलमान नहीं है. हे वाक्य जे आहे ना, मागच्या 17-16 वर्ष 15 वर्ष माझ्या डोक्यामध्ये, कानामध्ये आणि हृदयामध्ये ना फिट बसलेलं, असं कोरलेलं आहे ते ॲक्च्युअली. आणि मला माहिती की माझा जीव कधीही जाऊ शकतो. सर कफन बांध के निकले है. नाही मला माहिती आहे, मी वॉरमध्ये आणि आयुष्यामध्ये ना म्हणतात ना की तुमचं आयुष्य हे युद्धासारखं असलं पाहिजे, कायमचं. म्हणजे तुम्ही ना कायमचं जिवंत राहता. तुकाराम महाराज म्हणतात, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, नित्य नवा दिस जागृती. 9 ते 10 वर्ष मला मी पखवाजामध्ये प्रॅक्टिस केलेली. भजनामध्ये भजनामध्ये मी भजनी मंडळामध्ये होतो. तुम्ही कुस्ती सुद्धा खेळायचा? हा, मी कुस्तीही खेळायचो. पुण्यामध्ये शिवाजी स्टेडियमला मध्ये कुस्त्या लागायच्या किंवा गावी कुस्त्या लागायच्या. मी चिंची तालीम किंवा सुभेदार तालीममध्ये कुस्ती करायचो. म्हणून तुम्ही या वेगळ्या समस्येला जाऊन भिडला की काय? ते बळ होतं. निसर्गाचं काहीतरी एक प्लॅन असेल ना. मुलींना प्रॉपरली सांभाळलं जातं, एक प्रॉपरली घर त्यांना दिलं जातंय. आणि इव्हन आजकाल आमच्या ऑलरेडी 1-2 मुलींची लग्न झाली आहेत, त्यांना 2-2 मुली आहेत. आणि म्हणजे मी ऑलरेडी आजोबा झालेले आहे ऑलरेडी. त्याबद्दल अभिनंदन. थँक्यू. तर हे जे आहे ना, हे बेसिकली का होऊ शकलं, म्हणजे आज आमच्या मुलींना ज्यांना आपण सांभाळतोय त्यांना समाजामधनं मुलं मिळतात ना लग्नासाठी. बरोबर ना, ही मोठी गोष्ट, ही एक मोठी गोष्ट. एक संतांच्या या निर्व्याज प्रेमाबद्दलचा किंवा निस्पृह प्रेमाबद्दलची ती ओळ आहे की ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. तुम्हाला तर तो अभंग जास्त लागू पडतो, कारण तुम्ही आज काश्मीरमध्ये जे काम चालू आहे तिथल्या अनाथ मुलामुलींना सांभाळण्याचं हे काम तुम्ही त्यांच्या आई वडील होऊन केलं. म्हणजे सुरुवातीपासूनचा पहिले किती मुलं तुमच्याकडे आली? मी मगाशी सांगितलं की आपण जे काम सुरू केलं ते एक सर्वे रिपोर्ट केला होता युनिसेफचा. तर त्याच्यामध्ये जेव्हा कळलं की कुपवारामध्ये एवढी अनाथ मुलं मुली 22,000 काहीतरी 25 ते 26,000 अनाथ मुलं मुली होते. आणि हा रॅन्डम सॅम्पलिंग होता, जास्तच आहेत. म्हणजे 2012 मध्ये सेव्ह द चिल्ड्रननी एक सर्वे केला. सेव्ह द चिल्ड्रन एक इंटरनॅशनल मोठी संस्था आहे माहिती आहे. त्याच्या अंतर्गत 2,40,000 अनाथ मुलं मुली आहेत. हे 2012चा रिपोर्ट, तुम्ही ऑनलाईन बी चेक करू शकता. तर आणि आम्ही जो रिपोर्ट बनवला तो 2002 मधला होता, 2001 आणि 2 मधला. तेव्हा आम्ही निर्णय घेतला की आपण यांच्यासाठी डायरेक्ट काम करू. रिपोर्ट बनवत बसायचे, ते कुणातरी सबमिट करायचे आणि त्याच्यावर कोण काम करायला माहिती नाही. सो आपण काम करूया, आपण विल स्टार्ट प्रत्यक्ष कामात उतरायचं करूया. आणि आम्ही मग मुलांसाठी काम करायचं डोक्यामध्ये होतं की मुलांसाठी काम करूया. पण नंतर लक्षात आलं की मुलांसाठी जर काम केलं तर कदाचित कोणतरी असा एक विचार क्रिएट करू शकेल की हे आतंकवादापासून मुलांना परावृत्त करण्यासाठी हे करतात आहे. म्हणून आम्ही विचार केला आपण मुलींसाठी काम करूया. तर मुलींसाठी, आणि ते थोडासा विचार असं केला की हा आपण 10, 15, 20 वर्ष काम करण्यापेक्षा आपल्याला हा प्रोजेक्ट 100 वर्ष कमीत कमी चालणार आहे. हा 100-125 वर्षाचा प्रोजेक्ट आहे. ह्याचा इफेक्ट जो आहे तुम्ही आणि मी नाही बघणार. आज ज्या मुलींसाठी आपण काम करतोय, 2002ला जे आपण 4 मुलींपासून घर सुरू केलं, आज तेच घर जवळजवळ आज 60 मुलींचं घर आहे. आणि अशी जवळजवळ 4 घरं आहेत, जवळजवळ 170 मुली तिथं आहेत. तुम्ही हिंदू मुलींसाठी सुद्धा एक वेगळं पंडितांच्या मुलींचा जम्मूमध्ये एक घर आहे. ते तिथं लेह लडाखच्या सुद्धा मुली आहेत. तिथं आर्यन संस्कृती माहिती तुम्हाला? आर्यन संस्कृती अजूनही काश्मीरमध्ये, या जगामध्ये 3,700 समथिंग असे आर्यन अजूनही आहेत, जे हिंदू नाहीयेत, जे मुस्लिम नाहीयेत, ते ख्रिश्चन नाहीयेत, ते बौद्धही नाहीयेत, ते आर्यन्स आहेत. तर ते अजूनही आहेत. त्या मुली सुद्धा आमच्याकडे तिथं घरी आहेत. ह्या मुली जेव्हा मोठ्या होतील, ह्या जेव्हा आई होतील, तेव्हा कमीत कमी त्या मुली स्वतःच्या घरामध्ये कमीत कमी हे सांगतील स्वतःच्या मुलांना की तुम्ही गन घेऊ नका.
मी बंदूक घेऊ नका, कारण मला माहिती आहे की त्यांना काय होणार आहे. बरोबर. मला मी अनुभवलेले, म्हणजे मी एक वेळ अशी होती की अशा अनेक वेळा प्रसंग आलेत की मुलांच्या बॉडी उचलून घेऊन गेलोय मी. ओहो. 16-16 वर्षाची मुलांना, आणि मला माहिती आहे की त्याच्याशी भेटलोय मी आत्ता पटांगणामध्ये, त्याशी खेळलोय, आणि त्याला 2-3 महिन्यामध्ये काहीतरी झालं आणि त्याला मारून टाकलेलं आहे, आणि तो माझ्यासमोर पडलेला आहे, आणि त्याला उचलून, मला माहिती आहे की तो कुठल्या गावात आहे, मी त्याला घेऊन गेलेलो आहे. अशा घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे बंदुकीने काय होऊ शकतं, कोणाचे संसार उद्ध्वस्त होतात. आणि जेव्हा एक आतंकवादी होतो तेव्हा माझ्या ह्या देशातला ह्या मग तो मराठी माणूस माझ्या शेजारच्या गावातलाही असू शकतो, बरोबर. तो तिथं सैनिक म्हणून काम करत असेल, तो लष्करामध्ये असेल, एक आतंकवादी जेव्हा बनतो त्या टायमाला तो कमीत कमी एक सैनिकाचं आयुष्य धोक्यामध्ये, आणि एका सैनिकाचं आयुष्य म्हणजे एका पूर्ण घराची बर्बादी आहे. तर कमीत कमी एक आतंकवादी वाचवण्यापासून आपण जर सक्सेसफुल होऊ शकलो ना, यशस्वी होऊ शकलो ना, या देशातलं एक कुटुंब पूर्ण वाचणार आहे. आणि ह्या मुली ज्या आहेत ना, ह्या पीस मशीनर म्हणून काम करतील. ह्या मुली ज्या आहेत त्यांना माझ्यासारखं काम करावं लागणार आहे. ही फळं नाही आहेत, ह्या अजून सीड्स आहेत. सीड्स ऑफ पीस त्यांना म्हटलं Correct. जातं. हां. आज 500 मुली तयार केल्यानंतर 70% म्हणजे कदाचित 350-400 मुली फेल होतील त्यांच्या आयुष्यामध्ये, मिशनमध्ये. कारण समाज त्यांना काम नाही करून देणार, पण ते सक्सेसफुल होतील. हे माझे, कारण मला माहिती आहे की हे जे काम जे आहे ह्याला कुठंतरी निसर्गाची एक साथ मिळालेली. काश्मीरमध्ये काम करत असताना इतक्या घटना घडलेल्या आहेत, इतक्या वेळा की हार्डली मी असा एक ही भिंत आहे, ह्या पलीकडे होतो मी, हां. आणि पलीकडनं जस्ट काहीतरी काम करून मी अलीकडे आलो आणि तिथं ब्लास्ट झालं. अशा घटना घडलेल्या आहेत. तर मग जर मी वाचलं तर याचा अर्थ काहीतरी पर्पज आहे ना. इतक्या वेळा जर मी जिवंत असेल तर मग पर्पज आहे, आणि तो व्हॉट इज माय पर्पज, आय हॅव टू फाइंड माय पर्पज. पण मी आत्ताचा तरुण जो बघतो त्या तरुणाला आपल्या जगण्याचा हेतूच माहिती नाहीये. नाही, तुम्ही बेसिकली आता जे बोलत होता त्या अनुषंगाने मला सुचलं हे विचारावं. तरुण जे लोक आजकालची जे आहेत ना, त्यांच्यात एवढं नैराश्य नाही ऍक्च्युअली. ओके. ते लोक दे आर रिअली, म्हणजे म्हणतात त्यांच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे, आणि ते करू शकतात. म्हणजे मी काय मागचा तरुण नाहीये, मी याच पिढीतले आहात पिढीतला तुम्ही. तरुण आहे मी. बरोबर. आणि मला माहिती आहे की जर मी करू शकतो, आणि मी बघतोय की लोक करतात. हां, त्यांच्याकडे थोडंसं त्यांचे प्रॉब्लेम्स असतील, ते काय 17 वर्ष नाही करू शकणार, पण ते डेफिनेटली 7 महिने करू शकतील, 17 महिने करू शकतील, 2 वर्ष करू शकतील, पण दे आर डुईंग इट. असं नाही, त्यांची इच्छा आहे, कदाचित त्यांना तसे रिसोर्सेस मिळत नाहीत. म्हणजे आज मी डिसिजन घेतला की इट्स ओके, मला नाही पैसे मिळाले, नाही मिळाले, मला नाही आई वडिलांना पैसे देता आले, त्यांच्यासाठी संसार नाही करता आला, मी तो डिसिजन घेतला आणि पुढे निघून जायचं. कदाचित सगळ्यांचा डिसिजन होऊ शकत नाही, पण याचा अर्थ असं नाही की त्याच्यामध्ये ती उमेद नाहीये, याचा अर्थ असं नाही की त्याच्यामध्ये तो विचार नाहीये, त्याच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे. फक्त त्याची निर्णय क्षमता जी आहे ना, ती थोडीशी कुठेतरी डळमळती. निर्णय क्षमता, की हे करायचं का नाही करायचं, निर्णय घ्यायला पाहिजे. जर तुमच्या समोर जर अशी परिस्थिती असेल ना, तर जीव गेला तरी चालेल, पण आपण ते काम करायला पाहिजे. पण तुमच्या आता या कामाला बऱ्यापैकी मान्यता मिळायला लागलेली आहे. विशेषतः काश्मीरमधला जो तरुण आहे, तुमच्या वयाचा असेल, तुमच्यापेक्षा लहान मुलं असतील, ते तरुण सुद्धा या कामाकडे आकर्षित झालेले दिसतात. तर त्यांचा रिस्पॉन्स कसा वाढला तुमच्या या सगळ्या कामात? एक तर काय आहे ना की म्हणजे आपण नेहमी म्हणतो महाराष्ट्रामध्ये नेहमी की मराठा जो आहे पाणीपतपर्यंत गेलेला आहे. बरोबर. आणि नामदेव जे आहेत ते पंजाबपर्यंत गेले ऍक्च्युली. तर घुमानला आता साहित्य संमेलन आहेच आणि सगळे मराठी लोक जाणार आहेत तिकडे. करेक्ट. तर त्याच्या पलीकडे जग आहे, सगळीकडे जग आहे, आणि कुणी कुठेही जाऊ शकते. ह्या संतांनी ऑलरेडी तो मेसेज दिलेला आहे. बरोबर. ती बंधनं जी आहेत ती माझ्यामध्ये, म्हणजे मी जात नसेल तर माझ्यामध्ये प्रॉब्लेम आहे. बरोबर. जाण्यामध्ये प्रॉब्लेम नाही, माझ्यामध्ये प्रॉब्लेम. मला कळलं की आणि म्हणून मी काश्मीरला जाऊ शकलो ते ह्याच्यामुळं की काश्मीरमध्ये बेसिकली समाजामध्ये जरी प्रॉब्लेम असेल तर माझ्यामध्ये प्रॉब्लेम नाहीये ना, आय कॅन गो देअर. आता हा जो भाव, त्या समाजाबद्दलचं प्रेम, त्या मुलांबद्दलचं प्रेम, हे जेव्हा मला तिथल्या लोकांना जेव्हा कळायला लागलं ना, त्या टायमाला त्यांचा तो प्रतिसाद मिळायला लागला. हा माणूस आपल्यासाठी काम करतोय, हा माणूस आपल्या मुलांसाठी काम करतोय, हा माणूस जो आहे हा मुलींना सांभाळत असताना सुद्धा एक म्हणतात ना की एक
त्याला मला एक्झॅक्टली माहिती नाही, पण एक एक डिसेन्सी बरोबर. म्हणतात ना की एक मुली आहेत माझ्यापेक्षा 12 वर्षांनी लहान असतील, 15 वर्षांनी लहान असतील, पण तरी एक डिसेन्सी आहे. बरोबर. आणि मुलींना प्रॉपरली सांभाळलं जातं, एक प्रॉपरली घर त्यांना दिलं जातंय. आणि इव्हन आजकाल आमच्या ऑलरेडी 1-2 मुलींची लग्न झाली आहेत, त्यांना 2-2 मुली आहेत. आणि म्हणजे मी ऑलरेडी आजोबा झालेले आहे ऑलरेडी. त्याबद्दल अभिनंदन. थँक्यू. एवढ्या लहान वयामध्ये तुम्ही आजोबा झाले. तर हे जे आहे ना, हे बेसिकली का होऊ शकलं म्हणजे आज आमच्या मुलींना ज्यांना आपण सांभाळतोय त्यांना समाजामधनं मुलं मिळतात ना लग्नासाठी. हो, हो. बरोबर ना, ही मोठी गोष्ट ही एक आहे. मोठी गोष्ट आहे ना. जी अनाथ मुली आहेत त्या अनाथ मुलींना आपण सांभाळतोय आणि त्यांना माहिती का हा हिंदू सांभाळतोय, बरोबर. हे माहिती आहे त्यांना. पण त्याच मुलींचं लग्न त्या समाजामध्ये होतंय, त्या समाजामध्ये आम्हाला मुलं मिळतात त्या मुलींसाठी आणि त्यांचा आज संसार आहे. म्हणजे पहिल्या मुलीचं लग्न झालं त्यावेळेसचा अनुभव कसा होता? ऍक्च्युली म्हणजे ते आई पण जे आहे ते तिथे आडवं Actually, आलं असणार तुमचं. 20 वर्षाची मुलगी होती. हा, हा. ती शिकली नाही ऍक्च्युली. तिला आम्ही टेलरिंगचे 1-1.5 वर्षाचा कोर्स दिला. त्याच्यानंतर तिला आम्ही घरामध्ये सगळं किचन सांभाळायला दिलं. म्हणजे 50 मुलींचं किचन ती एकटी सांभाळायची. ओ, तर त्याच्यामुळे तिच्यासाठी जे आहे ना, तिच्यासाठी 5-6 लोकांचं घर सांभाळणं म्हणजे असं छोटी गोष्ट छोटी गोष्ट होती. म्हणजे आज ती मुलगी जी आहे ती त्या गावामध्ये पंच आहे. हा. हो का? हा, म्हणजे मला लक्षात घ्या, जी मुलगी जी लग्न करून जी एका गावात गेली ती पंच बनलेली तिकडे. ती पंच बनली. म्हणजे सरपंचाच्या ह्याच्यामध्ये जे इलेक्शन्स असतात हा, हा, हा. त्याच्यासाठी जे इलेक्ट होतात 5-7 लोक, बरोबर. तर त्या 7 लोकांमध्ये ती एक आहे. म्हणजे ती लीडर झाली तिथले ती लीडर झाली ऑलरेडी. आम्हाला काश्मीरच्या मुलींना बाहेर आणायचं नाहीये. हा, हा. काश्मीरच्या मुलींना आम्हाला पुण्यात मुंबई सेटल करायचं नाहीये. त्यांना शिकू पुण्यामध्ये थोड्याशा काही मुलींना ज्यांची तेवढी कॅपॅसिटी असेल की 200 मुलींमध्ये कदाचित 150 मुली नॉर्मल ग्रॅज्युएट होतील किंवा नॉर्मली लग्न करून संसारामध्ये जातील. पण 50 मुली मला माहिती आहे की 100% अशा रँकला जातील की ते कुठेतरी दे विल स्टार्ट वर्किंग ऑन अ लार्जर लेवल. तुम्हाला हे काम कुठपर्यंत न्यायचं? हे काम कितीही होऊ शकतं पुढे, किती मोठं होऊ शकतं. आज काश्मीरमध्ये 2 लाखपेक्षा जास्त अनाथ मुली आहेत जम्मू काश्मीर राज्यामध्ये. आणि ही मुली जी आहेत हे कदाचित एकतर ह्या देशाचे नागरिक होऊ शकतात किंवा देशाच्या विरुद्ध जाऊ शकतात. या लहान मुली जेव्हा येतात मग सुरुवातीला आल्या आणि मग त्याची वेणी फणी करणे त्यांचं सगळं तर ते तुम्हालाच करावं लागत हा, असेल. केलेलं आहे. पहिल्यांदा केलेलं आहे. आता काय ना की आता बऱ्यापैकी सपोर्ट स्टाफ हा. आहे. पण इनिशियल लेवलला येस मुलींचं मग ते कपडे धुणं असेल, वॉचमनचं काम करणं असेल, स्वयंपाक करणं असेल, सगळं केलेलं आहे मी. आणि खूप मजेशीर केलं. म्हणजे ती एक साधन आहे. म्हणजे आई होणं ही का साधना आहे हे मला तिथे गेल्यानंतर कळलं ऍक्च्युली मुलींसाठी काम करत असताना. आता या सगळ्या मुलींना ज्या शिकलेल्या आहेत, ज्यांनी टेलरिंगचं किंवा इतर शिक्षण घेतलेलं आहे, त्यांना आपल्या पायावर उभं करण्यासाठी तुम्ही काय करता? या ॲक्च्युली आता आपण काय करतोय ना की ज्या मुली मोठ्या होतात आहे किंवा ज्या मुली जास्त एज्युकेट होऊ शिकू शकत नाही आणि 10वी पास होतील किंवा 12वी पासून पुढं, मग त्यांना आम्ही बेसिक काही ट्रेनिंग दे. कुठे टेलरिंगची ट्रेनिंग दे, कुठे सॅनिटरी नॅपकिन्स बनवण्याची ट्रेनिंग दे, कुठे प्रिंटिंग एक ॲज अ स्टेशन प्रिंटिंग स्टेशन म्हणून त्याचं ट्रेनिंग दे. DTP असेल, कोरल ड्रॉ असेल, फोटोशॉप असेल, बरेच वेगवेगळ्या प्रकारचे वोकेशनल कोर्सेस देऊन त्यांना आता आम्ही काय करतो ना काश्मीरमध्ये आम्ही एक सेंटर डेव्हलप करतोय की जे फक्त महिलांचं सेंटर असेल. काश्मीरमध्ये मॅक्सिमम आज जे टेलर जो आहे तो जेंट्स टेलर आहे. बरोबर. जेंट्स टेलर जो आहे तो जेंट्स टेलर महिलांचे कपडे शिवतो. म्हणून आम्ही विचार असा केला की आपण तिथं महिला टेलर डेव्हलप करू ज्या तिथं आणि त्या प्रॉपरली तो बिझनेस करतील. टेलरिंग ॲज अ बिझनेस दे विल डू. म्हणजे तिथे जर बहुतांश पुरुषच टेलर असतील तर महिलांना टेलरिंगसाठी चांगली संधी आहे ना. एक्झॅक्टली. आणि ते तसं म्हणून आम्ही काय केलं की आपण त्यांच्यासाठी पूर्णपणे युनिट उभं करायचं. आणि ते जस्ट ऑलरेडी इट्स वर्किंग. म्हणजे त्या मुली ट्रेनिंग घेतात आहे ऑलरेडी. सेंटरमध्ये सगळ्या मशिनरी जाऊन पडलेल्या आहेत आणि ह्याच्यातनं आम्ही ते सेंटर ऑलरेडी पुढच्या जानेवारी एंड किंवा फेब्रुवारीमध्ये आम्ही ते सेंटर सुरू करतोय आम्ही. आणि त्याच्यामध्ये किती मुलींना रोजगार मिळेल साधारणतः? इनिशियली 10 ते 12 आणि नंतर ह्याच मुली त्यांच्या मागे ज्या बहिणी ज्या आहेत त्यांच्यासाठी ती संधीच उपलब्ध होणार नाही. कारण दे विल ऍड. कारण हे एक लेडी शॉपी, लेडी बिझनेस सेंटर म्हणतात ना की कम्प्लीट बिझनेस हाऊस, वुमन्स बिझनेस होम म्हणा तुम्ही, वुमन्स बिझनेस हाऊस म्हणा, इट्स अ बिझनेस हाऊस. बरोबर.
म्हणजे कशी कन्सल्ट की आपण कॉर्पोरेट कल्पनाच वेगळी वाट. इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा हा प्रयोग तुम्ही रिप्लिकेट येस, करणार का? पहिला हा एक ट्रायल बेसिसवर आम्ही सुरू करू आणि एक 6 महिन्यामध्ये 8 महिन्यामध्ये आम्हाला एक अंदाज आला तर आम्ही दुसऱ्या जिल्ह्यात, कारण आमची 4 घरं आहेत, कुपवाडा, अनंतनाग, बडगाम आणि जम्मू. या चारही डिस्ट्रिक्टमध्ये आज सगळे मिळून जवळजवळ 170 मुली आहेत आणि जवळजवळ 22 ते 23 लोकांचा स्टाफ आहे. आणि हा सगळा आत्ता एक ॲज अ फॅमिली आम्ही काम करतोय. बऱ्यापैकी काम जे आहे ते काश्मीरमध्येच आहे, पण मॅक्सिमम डोनेशन्स किंवा मॅक्सिमम जी लोक सपोर्टर जे आहेत ते काश्मीरच्या बाहेरचे आहेत. एक असं आहे की काश्मीरमध्ये जी लोक, आम्ही लोकांकडून मदत का घेतली नाही, की मला नेहमी असं वाटतं की काश्मीरमध्ये जो दुरावा आणि ह्या देशामध्ये आणि काश्मीरच्या लोकांमध्ये जो दुरावा निर्माण झालेला आहे, हा दुरावा जर म्हणजे त्यांच्या मनामध्ये आम्हाला एक भाव निर्माण करायचा की ही लोक जी आहेत, ह्या देशाची लोक तुमच्यासाठी काम करतात, लोक काम करतात. 100 वर्षापूर्वी इथे या भूमीमध्ये स्त्री शिक्षणाचं रोपटं लावणारे, स्त्री शिक्षणाचं बीज लावणारे महर्षी धोंडो केशव कर्वे, त्यांनी या मातीमध्येच हे संस्कार भिनवले होते. आणि हीच माती घेऊन तुम्ही काश्मीरात गेलात आणि तिथल्या एकूण स्त्री शिक्षणाचा जो आता एक वेगळ्या पद्धतीने तुम्ही वसा उचललेला आहे, गेल्या दशकामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात तिथे स्थैर्यसुद्धा लावायला लागलेलं जो हा वारसा, ही जी जमीन जी आहे, हे जे रोपटं, ही जमीन खूप पवित्र आहे. कारण या जमिनीमध्ये त्या काळात सुरुवातीला महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भेटायला महात्मा गांधी यायचे. याच भूमीमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आले आणि त्यांनी अण्णांना भारतरत्न ही पदवी दिली होती. तुम्ही पुण्यात शिकलात आणि इथल्याच या मातीचा वारसा घेऊन तुम्ही काश्मीरमध्ये गेलात, तर तिथल्या त्या कामाचं आता बऱ्यापैकी विस्तार होत चाललेला आहे. तर भविष्यामध्ये तुम्हाला हे काम कुठपर्यंत न्यायचं आहे? हे काम किती होऊ शकतं पुढे, किती मोठं होऊ शकतं. आज काश्मीरमध्ये 2 लाखपेक्षा जास्त अनाथ मुलं मुली आहेत जम्मू काश्मीर राज्यामध्ये. आणि ही मुलं मुली जी आहेत हे कदाचित एकतर ह्या देशाचे नागरिक होऊ शकतात किंवा देशाच्या विरुद्ध जाऊ शकतात. तर मग हे आपण डिसाईड करायचं आहे की आपल्याला किती काम करायचं, हे ह्या देशाच्या लोकांनी डिसाईड करायचं आहे. मी एक काम केलं, मी उभं केलं, आता जेवढं अशी लोक काम करतील तेवढे अजून मोठं होईल लवकर. बरोबर. पण मला असं एवढंच वाटतं की काश्मीर असेल किंवा काश्मीरसारखी बाकीची राज्य जी ह्या देशामध्ये आहेत, बऱ्याच ठिकाणी असे प्रॉब्लेम्स आहेत आणि जिथं जिथं आपल्याला चान्स मिळेल तिथं आपण ही अशी रोपटी लावली पाहिजे. अधिक आता तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या सगळ्या कल्पना, तुमच्या स्त्री शिक्षणाच्या आणि स्त्री विकासाच्या ज्या सगळ्या पुढील योजना सांगितल्या, यावरून मला साने गुरुजींची एक कविता आठवते. साने गुरुजींनी एका प्रार्थनेत म्हटलेलं आहे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगी जे दीन अतिपतित, जगी जे दीन पददलित, तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे. तुम्ही सुद्धा अधिक हा प्रेमाचा मार्ग स्वीकारलेला आहे. या प्रेमाच्या मार्गामध्ये तुम्हाला अधिक चांगलं यश लाभावं, त्यामध्ये तुमची जी वाटचाल आहे ती अधिक सुखकर व्हावी अशा शुभेच्छा मी आमच्या सर्व दर्शकांच्या वतीने देत आहे. आणि आपण या एकला चलो रे मध्ये सहभागी झालात, तुमची वाटचाल आमच्याबरोबर तुम्ही ती पूर्ण वाटचाल तुम्ही सांगितली आम्हाला, याबद्दल पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो. नमस्कार.